नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला माहीत आहे का की तुमचा मृत्यू बाहेरून सुरू होत नाही, तर तो तुमच्या स्वतःच्या पोटातूनच सुरू होतो. होय, ज्या गोष्टी तुम्ही दररोज खाता तेच तुमचे आतडे हळूहळू कुजत चालले आहेत. तुम्हाला वाटतं की सर्व काही ठीक आहे, पण तुमच्या शरीराच्या आत तो एक गोंधळ आहे. सकाळी उठताच थकवा येणं, वारंवार गॅस होणं, बद्धकोष्ठता आणि अकारण अशक्तपणा. ही काही छोटी समस्या नाही, तुमचे आतडे आता बिघडू लागले आहेत याचं हे लक्षण आहे. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे तुम्ही दररोज त्याच गोष्टी खात आहात ज्या तुम्हाला आतून नष्ट करत आहेत आणि तुम्हाला ते माहितीही नाही. जर तुम्ही आज लक्ष दिलं नाही तर उद्या खूप उशीर होऊ शकतो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या आतड्यांचा हळूहळू नाश करणाऱ्या 7 गोष्टी. आजचा व्हिडिओ प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याला वाटतं की तो निरोगी आहे, परंतु सत्य काहीतरी वेगळंच आहे. कारण तुम्ही दररोज खात असलेल्या गोष्टी हळूहळू तुमच्या आतड्यांना हानी पोहोचवत आहे आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे तुम्हाला ते माहिती देखील नाही. जर तुम्ही त्यांना वेळेवर थांबवलं नाही तर भविष्यात या छोट्या सवयींमुळे मोठे आजार होऊ शकतात. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या 7 गोष्टी करायच्या नाहीत. त्यातील एक बिस्किट सर्वात एक नंबरची गोष्ट आहे, ती म्हणजे बिस्किट. त्याच्यामध्ये सर्वात जास्त लपलेलं विष असतं. तुम्हाला वाटतं की बिस्किटे ही हलकी असतात, चहा प्यायल्याने काय फरक पडतो, पण वस्तुस्थिती याच्या अगदी उलट आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतेक बिस्किट पीठ शुद्ध साखर आणि रसायनांपासून बनवलेलं असतं. ते तुमच्या पोटामध्ये जातं आणि हळूहळू चिकटायला लागतं आणि तुमच्या आतड्यांची साफसफाई तिथेच थांबते. तुम्हाला वाटतं की सर्व काही ठीक आहे, पण आतून तुमची पाचक प्रणाली कमकुवत होत आहे. वारंवार गॅस होणं, बद्धकोष्ठता, पोट स्वच्छ नसणं ही त्याची लक्षणं आहेत. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे तुम्ही विचार न करता दररोज तेच खात आहात. सकाळी चहा प्यायल्याने संध्याकाळचा वेळही निघून जातो आणि जर तुम्हाला भूक लागली असेल तर लगेच म्हणजे हळूहळू ही सवय तुमचं शरीर आतून खराब करत आहे. जर तुम्ही अजूनही थांबलात नाहीत तर ही छोटीशी सवय भविष्यामध्ये एक मोठा आजार बनू शकते. नंतर दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे थंड पेय. ते हळूहळू विषारी होत चालले आहेत. जर तुम्ही थंड पेय प्यायले तर काय होईल असं तुम्हाला वाटतं, पण सत्य खूप भीतीदायक आहे. शीतपेयांमध्ये इतकी साखर असते की ती तुम्हाला शरीराला आतून हलवते. फक्त एका बाटलीमध्ये अनेक चमचे साखर असते जी तुमच्या आतड्यांमध्ये जाते आणि वाईट जीवाणू वेगाने वाढवते. इतकंच नाही तर त्यात असलेले आम्ल तुमच्या पोटाच्या आतील थराला हानी पोहोचवतं. हळूहळू तुम्हाला ते जाणवेल, पोटामध्ये जळजळ, गॅस, जडपणा. मात्र यामागचं नेमकं कारण नक्की माहीत नाही. सर्वात धोकादायक गोष्ट अशी आहे की उन्हाळ्यामध्ये दररोज अन्नासह किंवा मग मित्रांसोबत मज्जा करण्याची ही एक सवय बनते आणि हळूहळू ती तुमची आतडे कमकुवत करत जाते. जर तुम्हाला खरोखरच तुमचं शरीर वाचवायचं असेल तर आजपासून शीतपेयांपासून दूर राहा. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे फास्ट फूड. पिझ्झा, बर्गर चव घेण्यासाठी मजेदार असतात आणि तुम्ही पिझ्झा आणि बर्गर खाता तेव्हा काय होतं, काय बिघडेल असं तुम्हाला वाटतं, पण कधीकधी ती एक सवय बनते. हे फास्ट फूडमध्ये घडतं जास्तीचं तेल, पीठ, रसायने जी तुमच्या पोटात गेल्याने व्यवस्थित पचत नाही आणि हळूहळू तुमच्या आतड्यांमध्ये घाण जमा होऊ लागते. खाल्ल्यानंतर तुम्हाला सुस्त झोपेची जाणीव होते, पण प्रत्यक्षात तुमची पाचक प्रणाली कमकुवत होत चालली आहे. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे या गोष्टी इतक्या स्वादिष्ट असतात की तुम्ही त्या कधीही सोडू शकत नाही आणि त्या तुम्हाला सोडाव्याशासुद्धा वाटत नाही. त्याच्यामुळे तुमचं आरोग्य बिघडतं. जर तुम्ही आता थांबला नाहीत तर भविष्यात ते तुमच्या आतड्यांना पूर्णपणे कमकुवत करू शकतं. नंबर 4वर आहे ते म्हणजे गोड. जितकं गोड असतं ते तितकंच आपल्या शरीरासाठी शत्रू असतं. तितकंच मंद तुम्हाला जे गोड आहे ते तुम्हाला मंद शत्रूसारखं असतं. ते हळूहळू तुमच्या शरीरावरती वाईट परिणाम करत चालतं. आता हे खूप सामान्य आहे गोड खाणं, पण सत्य हे आहे की ही सवय हळूहळू तुमच्या आतड्यांचा नाश करत आहे. जास्त साखरेचं सेवन केल्याने तुमच्या पोटातील वाईट जीवाणू वेगाने वाढत असतात. चांगले जीवाणू हळूहळू नष्ट होऊ शकतात. यामुळे तुमची पाचक प्रणाली कमकुवत होत जाते. तुम्हाला भूक लागेल, थकवा जाणवेल आणि तुमचं पोट जे आहे ते सुद्धा स्वच्छ राहणार नाही. पण हे काय आहे हे तुम्हाला समजत नाही. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे
गोड हे एका डुलकीसारखं असतं. एकदा खाल्ल्यानंतर तुम्हाला ते पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होते आणि हळूहळू ती सवय तुम्हाला आजारी पाडते. जर तुम्हाला खरोखरच निरोगी राहायचं असेल तर आजपासून मिठाई खाणं कमी करा. नंबर 5 वरती आहे पॅक केलेले अल्प उपहार. हळूहळू शरीर खाली करतं. चिप्स, खारट कुरकुरे या सर्व गोष्टींसाठी वेळ लागतो. पण सत्य हे आहे की या गोष्टी तुमच्या शरीरासाठी हळूहळू विषारी बनतात. ते ट्रान्स फॅट्स अतिरिक्त मीठ आणि रासायनिक संरक्षणांनी भरलेले असतात, जे हळूहळू तुमच्या आतड्यांमध्ये घाण जमा करतात. तुम्हाला वाटतं की तुम्ही फक्त एक पाकीट खाल्लं आहे, परंतु हे एक पाकीट मोबाईल चालवताना किंवा रिकामं बसून टी व्ही पाहताना ही एक दैनंदिन सवय बनते आणि तुम्हाला त्याचं व्यसन केव्हा लागतं ते कळतसुद्धा नाही. तुम्हाला माहितीही नसतं की तुमच्या पोटामध्ये जडपणा, सुस्ती आणि वारंवार भूक न लागणे हे का जाणवतं. ही सर्व लक्षणं आहे की तुमचं शरीर आतून कमकुवत होत आहे. तरीही तुम्ही थांबला नाहीत तर या छोट्याशा सवयींमुळे तुमच्याकडे मोठे मोठे आजार येऊ शकतात. नंबर 6 वरती आहे रात्री उशिरापर्यंत जेवण न करणं, म्हणजे सर्वात मोठी फसवणूक. तुम्ही उशिरा खाता तेव्हा काय होतं असं तुम्हाला वाटत असेल, पण सत्य हे आहे की ही सवय हळूहळू तुमच्या शरीराला हानी पोहोचवत असते. रात्रीच्या वेळी तुमची पाचक प्रणाली मंदावते आणि जेव्हा तुम्ही उशिरा खाता ते योग्यरित्या पचत नाही, ज्यामुळे अन्न तुमच्या पोटात बराच काळ राहतं आणि हळूहळू आणि लगेच ते तुम्हाला झोपी जाण्यास लावतं. या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत तर त्या तुमचं आरोग्य बिघडवत आहे. जर तुम्हाला खरोखरच तंदुरुस्त राहायचं असेल तर आजपासूनच झोपण्याच्या 2 ते 3 तास आधी खाणं सुरू करा. नंबर 7 वरती आहे ते म्हणजे कमी पाणी पिणं. ही प्रत्येकाची सर्वात मोठी चूक आहे. कमी पाणी प्यायल्याने काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं, पण सत्य हे आहे की एक सवय तुमचं शरीर आतून खराब करत आहे. पाणी ही एकमेव गोष्ट आहे जी तुमच्या शरीराला स्वच्छ करते, पण जेव्हा तुम्ही कमी पाणी पिता तेव्हा शरीरातील घाण बाहेर येऊ शकत नाही आणि हळूहळू तीच घाण तुमच्या आतड्यांमध्ये जमा होऊ लागते. तुम्हाला बद्धकोष्ठता, पोट व्यवस्थित साफ न होणं, सतत थकवा जाणवणं या गोष्टी होतात. तुम्हाला हे समजत नाही की खरं कारण फक्त पाण्याची कमतरता आहे. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे लोक पाणी गांभीर्याने घेतच नाही. दिवसभरामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी प्या. ही छोटीशी निष्काळजीपणा जो आहे तो हळूहळू एक मोठी समस्या बनतो. जर तुम्हाला खरोखरच तुमचं शरीर वाचवायचं असेल तर आजपासून किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला सुरुवात करा. खबरदारी घ्या. जर तुम्हाला खरोखरच तुमचं आरोग्य वाचवायचं असेल तर केवळ ऐकणं नव्हे तर आजपासून या सवयींचा अवलंब करण्यास सुरुवात करा. सर्वात प्रथम तर घरात शिजलेलं अन्न खा. बाहेरच्या वस्तूंचं प्रमाण शक्य तितकं कमी करा. दिवसातून कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला पाहिजे, जेणेकरून शरीर विषारी पदार्थांपासून मुक्त होईल. तुमच्या आहारामध्ये फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. हे आतडे स्वच्छ करतं आणि बळकट करतं. रात्रीचं जेवण लवकर घेण्याचा प्रयत्न करा आणि खाल्ल्यानंतर लगेच झोपण्याची चूक करू नका. दररोज किंवा 15 ते 20 मिनिटं चालणं किंवा हलका व्यायाम करणं, जेणेकरून तुमचं आरोग्य योग्य राहील, पचन योग्य राहील आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वाईट सवयी हळूहळू सोडणं. प्रत्येक गोष्ट बदलणं कठीण असतं, पण आजपासून सुरुवात करूया. जर तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष करत राहिलात तर भविष्यात ह्या छोट्या सवयींमुळे मोठे आजार होऊ शकतात. मंडळी, आता तुम्हाला समजलं असेल की तुम्ही दररोज खात असलेल्या गोष्टी हळूहळू तुमचं आरोग्य बिघडवत आहे. जर तुम्हाला खरोखरच निरोगी आणि तंदुरुस्त राहायचं असेल तर या सवयी आजच बदलण्यास सुरुवात करा. लक्षात ठेवा की या छोट्या चुकांमुळे मोठ्या समस्या उद्भवू शकतात. आपण याच विषयावरती अजून खोलात जाणार आहोत, कारण सत्य हे आहे की फक्त 7 गोष्टी टाळून चालत नाही, तर आपल्याला आपल्या संपूर्ण जीवनशैलीकडे बघण्याची गरज आहे. व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही हा व्हिडिओ नक्की कुठून बघत आहात, आणि त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या चॅनलवरचे व्हिडिओज आवडत असतील तर कृपया व्हिडिओना लाईक करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हे मला नक्की सांगा. शरीराचं केंद्र म्हणजे आपलं पोट. तुम्ही कितीही महागडी औषधं घेतली, जिम केली, सप्लिमेंट्स घेतले, पण जर तुमचं पचन व्यवस्थित नसेल तर तुम्ही कधीच पूर्णपणे निरोगी राहू शकत नाही. कारण 70% जास्त इम्युनिटी आपल्या आतड्यांवर अवलंबून असते. आता विचार करा, तुम्ही सकाळी उठता आणि तुम्हाला फ्रेश वाटत नाही, पोट नीट साफ होत नाही, वारंवार गॅस होतो,
पोट फुगलेलं वाटतं, थकवा येतो, हे सगळं नॉर्मल नाही. हे तुमच्या शरीराचा सिग्नल आहे की काहीतरी बरोबर नाही आहे. चला तर मग आज आपण अशा काही नवीन सवयी आणि गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या तुमच्या आतड्यांना हळूहळू नुकसान पोहोचवत आहेत. नंबर 1 वर आहे, सर्वात आधी येते ते म्हणजे रिफाईंड तेल. तुम्हाला वाटतं की तेल जे आहे ते खूप चव वाढवण्यासाठी असतं, पण बाजारात मिळणारी बहुतेक तेलं खूप प्रोसेस केलेली असतात. या तेलांमध्ये नैसर्गिक पोषक घटक नष्ट होतात आणि शरीरात जाऊन सूज निर्माण करतात. त्यामुळे पचन हळूहळू बिघडतं. नंबर 2 वरती आहे दुसरी गोष्ट, ती म्हणजे चहा आणि कॉफी. ही इतकी सामान्य झाली आहे की लोकांना ती चुकीची वाटतच नाही. पण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कॅफेन हे तुमच्या पोटातील आम्ल वाढवतं आणि त्यामुळे ॲसिडिटी, जळजळ आणि डायजेशन प्रॉब्लेम सुरू होतात. नंबर 3 वरती आहे तिसरी गोष्ट, ती म्हणजे तणाव. तुम्ही काय खाता याच इतकं महत्त्वाचं आहे की तुमची मनस्थिती कशा पद्धतीने आहे. जर तुम्ही सतत तणावामध्ये असाल, घाईत असाल, मोबाईल बघत असाल आणि मोबाईल बघत बघत खात असाल तर तुमचं शरीर अन्न योग्यरित्या पचवू शकत नाही. त्यामुळे आतड्यांवरती ताण येतो. नंबर 4 वरची गोष्ट जी आहे ती म्हणजे झोपेची कमतरता. तुम्ही रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरता, सिरीज बघता आणि फक्त 4 ते 5 तास झोपता. पण तुम्हाला माहिती आहे का, तुमचं शरीर रात्री स्वतःची दुरुस्ती करत असतं. जर झोप पूर्ण झाली नाही तर पचन प्रक्रिया बिघडते. नंबर 5 वरती आहे पाचवी गोष्ट, फायबरचा अभाव. आजकाल लोक जास्तीत जास्त प्रोसेस्ड फूड खातात आणि फळभाज्या कमी खातात, पण फायबर हे आतड्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि याच्यामुळे तुम्हाला काय होतं की आतड्यांची जी साफसफाई आहे तर त्याचं काम जर फायबर कमी असेल तर त्याच्यामुळे होत नाही. बद्धकोष्ठता आणि टॉक्सिन्स जमा होतात. नंबर 6 वरती आहे जास्त मीठ. तुम्हाला वाटतं फक्त मीठ जे आहे ते चवीसाठी आहे, पण जास्त मीठ आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियांचा समतोल बिघडवतं. त्यामुळे डायजेशन वीक होतं. नंबर 7 वरती जे आहे ते म्हणजे सतत बसून राहणं. तुम्ही दिवसभर ऑफिसमध्ये बसता, घरी येऊन टी व्ही बघता, शरीराची हालचाल कमी झाली की पचनक्रिया स्लो होते. त्यामुळे अन्न पचायला वेळ लागतो आणि आतड्यांवर ताण येतो. आता प्रश्न असा आहे, यावर उपाय काय? सर्वात पहिली गोष्ट, सकाळीची सुरुवात जी आहे ती कोमट पाण्याने करा. तुमच्या पोटाला साफ करण्यास मदत करतं. दुसरी गोष्ट आहे, प्रोबायोटिक फूड खा, जसं की दही आणि ताक. हे चांगले बॅक्टेरियाला वाढवतात. 3 नंबरची गोष्ट आहे, हळूहळू नीट चावून खा. डायजेशन तोंडापासून सुरू होतं. नंबर 4 वरती आहे, रोज चालणं आणि हलकासा व्यायाम करणं. फक्त 20 ते 30 मिनटं चालणं, ते देखील खूप फरक पाडतं. नंबर 5 वरती आहे, मोबाईल वापरताना खाणं टाळा, जेवणावर लक्ष द्या. नंबर 6 वरती आहे, साखर आणि जंक फूड हळूहळू कमी करा. एकदम बंद करणं कठीण असतं, पण कमी करणं नक्कीच शक्य असतं. 7वी गोष्ट आहे, रोजची पुरेशी झोप घ्या, किमान 7 ते 8 तास. मंडळी, लक्षात ठेवा, आरोग्य एका दिवसात कधीच बिघडत नाही आणि एका दिवसामध्ये सुधारतही नाही. हे सगळं छोट्या छोट्या सवयींवर अवलंबून आहे. आज तुम्ही जो निर्णय घ्याल त्यावर तुमचं आरोग्य उद्याचं आरोग्य ठरेल. जर तुम्ही आजपासून या गोष्टींवर लक्ष दिलं नाही तर तुम्ही अनेक मोठ्या आजारांपासून स्वतःला वाचवू शकता. शेवटी फक्त एवढं सांगू इच्छिते, तुमचं शरीर तुम्हाला सतत सिग्नल देत असतं. फक्त तुम्हाला ते ऐकायला शिकलं पाहिजे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.